शुभ नव्या. पार्ट आहे 51. पार्ट 50 मध्ये बघितलं होतं आपण. नव्या सकाळी सुटते आणि 2 तास स्टडी करते आणि त्यानंतर 8 वाजता शुभला कॉल करते. पण शुभ खूप झोपेत असतो तर नव्या उठायला सांगते, पण शुभ नकार देत असतो. तर नव्या अट घालते की 10ला आला पाहिजे भेटायला, पण शुभ परत झोपतो आणि 11 नंतर जातो. आणि नव्या खूप चिडलेली असते आणि शुभ सॉरी बोलून समजूत काढतो. पण नव्या ऐकूनच घेत नसते. सो आता पुढे बघू काय होईल. आता नव्याला कसा मनवणार शुभ. तर शुभ कान पकडून सॉरी बोलत असतो की बेबी प्लीज सॉरी. तर नव्या खूप रागात असते, तर तसंच बोलते की मला बोलायला सुचत नाहीये, इतकं जास्त राग येऊन आहे आणि चिडचिड होत आहे माझी. आणि खरं सांगते मी, आज तू माझ्या नजरेतून खूप जास्त उतरलायस. कळलं तुला शुभ. मला वाईट या गोष्टीचं वाटत आहे की तुला सांगून पण तू आला नाहीस. अरे झोप होती असेल तर ठीक आहे, पण तुला जर मी हे सांगत आहे की मी जाऊन वेट करणार आहे आणि तुला हेही माहित होतं की ही जागा कशी आहे, लाइक कोणीही येत जात नसा तिकडे, तरी तू गृहीत धरला की ही नाही जाणार किंवा मला उठवायला म्हणून असं बोलत आहे आणि शेवटी नाहीच झाला. तर शुभ नव्याच्या जवळ येत बोलतो, लाइक हात वगैरे धरत. तर नव्या पटकन लांब होत बोलते की बिलकुल मला टच करायचं नाही. मला नको आहे तुझं काही सॉरी वगैरे. तुला झोप जास्त प्रिय होती ना, मग जा ना झोप आता. मी तुला कधी नाही बोलणार उठ वगैरे किंवा काहीच नाही सांगणार. तुला जसा पाहिजे तसा वाग तू बस. मी बाकी काही नाही बोलणार. तर शुभ बोलतो, "उठाबशा काढायच्या होत्या ना, मग ठीक आहे. उठाबशा काढतो मी, पण तू असं नको बोलू प्लीज. आणि यानंतर ही चूक होणार नाही. उद्यापासून तू बोलशील तेव्हा उठतो, पण प्लीज आज शेवटची चूक समजून माफ कर नवू. प्लीज आय एम सॉरी नवू. नवू बेबी." तर नव्या काही बोलत नाही आणि आपल्या गाडीवर बसते शांत. आणि इतक्यात येतो ऋषिताचा कॉल. तर नव्या रिसीव्ह करते. तर ऋषिता बोलते, "नव्या, अजून कॉलेज नाही आलीस तू? कुठे आहे सगळं? ये ना लवकर. आपल्याला इथून मग घरी पण जायचं आहे ना डान्स प्रॅक्टिससाठी." तर नव्या बोलते, "हां ऋषू, येते मी थांब." आणि कॉल कट. तर शुभ तसंच विचारतो, की "काय झालं नव्वू? काय बोलली ऋषिता?" तर नव्या काही न बोलता गाडी स्टार्ट करते आपली. तर शुभ पुढे येऊन गाडीची चावी काढून घेतो. तर नव्या रागात बोलते, की "पटकन गाडीची चावी लाव तिथे. मला बोलायचं नाहीये तुझ्याशी, सो मी नाही बोलणार आहे. उगाच नेहमी-नेहमी मी तुला माफ करू आणि तू परत तेच करावं, हे सगळं आता सहन होण्याच्या पलीकडे झालंय. आणि आज तर लिमिट क्रॉस झाली आहे. लिटरली मी तुझ्या भरवशावर इथे शांत एक ठिकाणी 1 तास वाट बघत थांबली, तेही तुला सांगून. पण काय फायदा? तुला तर तुझी झोप जास्त जवळची होती ना आणि नेमकं तेच मला माहिती नव्हतं." तर हे सर्व ऐकून शुभ गाडीची चावी लावून देतो आणि नव्या तसंच गाडी स्टार्ट करून कॉलेजला जाते. आणि शुभ पण घरी चालला जातो. व्हॉट? शुभ घरी पोहोचताच केव्हांशचा कॉल येतो. तर शुभ सांगतो सगळं काय-काय घडलं ते. तर केव्हांश बोलतो, "आता तुलाच तिला मनवायला हवं. तुझं काय प्रेम वगैरे नाही का जे नेहमी तिला काही ना काही माती खाऊन हर्ट करत असतोस?" तर शुभ बोलतो, "अरे तू माझा फ्रेंड आहेस की तिचा आहेस? जेव्हा तेव्हा मलाच ऐकवत असतो की तुझंच चुकलं अँड ऑल बोलत. कधीतरी माझ्याही साइडने बोल ना." तर केव्हांश बोलतो, "तुझ्या साइडने बोलायला तूच मला चान्स देत नाही. मग काय चुकीची साईड घेऊन हे दाखवून देऊ का, की मीही शुभसारखाच आहे? बहीण आहे ती माझी, सो दोघेही माझ्यासाठी सारखेच तुम्ही. म्हणून नेहमी सत्याची बाजू घेणार मी. कळलं का? शुभ." तर शुभ बोलतो, "हां, हां, कळलं लाडका भाऊ, शांत बस आता. मी येतो कॉलेजमध्ये काही वेळाने, आताच घरी आलो आहे, ओके." तर केव्हांश बोलतो, "ठीक आहे, ये मी आहे इकडे. काढू काहीतरी सोल्युशन." ओके. अँड देन कॉल कट होतो दोघांचा. फायनली. आता शुभ तर शुभ रेडी होतो आणि कॉलेजला जातो आणि मग केव्हांश सांगतो, की "अरे आता क्लास आहे, ते करू आणि मग जाऊ नव्याच्या कॉलेजला." तर शुभ बोलतो, "ती बोलणार की नाही माहिती नाही." तर केव्हांश बोलतो, "हां, मग तुझी चूक आहे तर तू तिला मनवायला हवं. बोलणार नाही असं बोलून चालणार नाही." तर शुभ बोलतो, "ठीक आहे." आणि मग तसंच दोघेही क्लास अटेंड करतात आणि काही वेळाने बाहेर येऊन तसंच बाईक घेऊन नव्याच्या कॉलेजला जातात. तर शुभ बोलतो, "एक काम करू, मी पार्किंगमध्ये नव्याची गाडी आहे, तिथे बसून राहतो गाडीवर, म्हणजे तिला बोलावंच लागेल." तर केव्हांश बोलतो, "अरे हां, हे तर एकदम बेस्ट काहीतरी शोधून काढला. नाईस, नाईस. सो चल मग जायचं का आत?" तर शुभ बोलतो, "हो चल." देन दोघेही नव्याची गाडी शोधतात. आधी कुठे आहे ते, मग तसंच जाऊन बसतात. शुभ बसतो नव्याच्या गाडीवर आणि केव्हांश बसतो दुसऱ्या गाडीवर. नव्या येते आपले क्लासेस करून आणि फ्रेंड्स पण असतात सोबतच. तर नव्या बघते शुभला, तोंड वाकडं करते आणि शुभला गाडीवर बसलेलं बघून ऋषिताला चावी देत बोलते, "घे गं गाडी काढून घेऊन ये, मी गेटजवळ थांबते."
तर शुभ बोलतो, "ऋषिता, तू चावी नको घेऊ. ज्यांची गाडी आहे त्यांनीच गाडी काढायला हवी. तर मी उठणार, अदरवाईज नाही." तर ऋषिता चावी परत करत बोलते, "ए नव्या, जा तूच काढ गाडी." तर नव्या येते आणि गाडीला चावी लावत बोलते, "बाजूला हो, मला घरी जायचं आहे." तर शुभ बोलतो, "सॉरी नवू, प्लीज माफ कर ना मला. खरंच यानंतर असं कधीच नाही होणार. प्लीज, सॉरी." तर नव्या बोलते, "बाजूला हो, मला घरी जायचं आहे. बाकी मला काही बोलायचं नाहीये." तर शुभ बोलतो, "मग मी नाही उठणार." तर नव्या बोलते, "दे मग तुझ्या बाईकची चावी दे, त्याने जाते घरी." तर शुभ देऊन टाकतो. तर नव्या विचारते आपल्या फ्रेंड्समध्ये, की "कोणाला येते का बाईक? चला बाईकने जाऊ." तर त्या बोलतात, "मला तर नाही येत. तुलाच येत असेल तर बघ." तर नव्या बोलते केवांशला, की त्याला सांग गाडीवरून उठायला. तर केवांश बोलतो, "ए शुभ, उठ तिथून. जाऊ दे तिला घरी. चल उठ." शुभ बोलतो नव्याला, "नव्वू, तू घरी का जात आहेस? ऋषिताकडे जाऊन प्रॅक्टिस करणार होती ना, मग काय झालं?" "ऋषिता, काय झालं प्रॅक्टिसचं?" तर ऋषिता सांगते, "करणार आहे ना, कुठे काय झालं?" तर शुभ बोलतो, "मग ही सारखं-सारखं घरी जायचं काय बोलत आहे? मूर्ख आहे का थोडी ही?" तर हे ऐकताच नव्या मारायला हात पुढे करते. इतक्यात शुभ उठून पळून जातो गाडीवरून. तर नव्या पटकन बसची चावी लावते आणि शुभ परत येऊन नव्याच्या मागेच बसतो. तर नव्या हळूच बोलते, "उगाच नालायकपणा करू नको, सगळे स्टुडंट्स येत आहेत. कळलं?" तर शुभ पण बोलतो, "हां, मग चल ना बाहेर. तूच गाडी काढत नाहीयेस, तर मी काय करू?" तर नव्या बोलते, "हां, मग तू उतर ना. तू कशाला बसला आहेस?" तर शुभ बोलतो, "का तुला डबल सीट येत नाही का?" तर नव्या तसंच गाडी स्टार्ट करते आणि काढते आणि गेटच्या बाहेर थांबते. ओहो! शुभला घेऊन आली. तर शुभ बोलतो, "माझी बाईक तिकडे आहे, सो तिकडे चल ना." तर नव्या बाईक जवळ घेऊन जाते आणि तिकडे दिसते एक काठी. तर तसंच नव्या उतरते आणि ती काठी उचलते आणि शुभ तसंच लांब जात बोलतो, "ए नव्वू, तू काय मूर्ख आहेस का? खूप लागेल ती प्लीज आणि स्टुडंट्स बघत आहेत सगळे, ओके? फेक ती." तर नव्या बोलते, "उठा-बशा काढ मग इथे शांतपणे 10 काढायचा आहे आणि सॉरी नव्वू असं बोलत काढायचं आहे." तर शुभ आजूबाजूला बघतो, तर थोडं-थोडं लांब आणि सगळे ये-जा करत असतात स्टुडंट्स. तर शुभ सुरुवात करतो आणि 3-4 पर्यंत पोहोचतो. इतक्यात केवांश आणि नव्याच्या फ्रेंड्स येतात आणि हसत असतात. शुभला तर नव्या बघताच बोलते, "बस, बस. झालं, झालं. परत ही चूक झाली ना, तर कॉलेजच्या आतमध्ये उठाबशा काढायला लावणार आणि मध्येच स्टॉप पण नाही करणार. जसं आत्ता केलं मी. कळलं का?" तर शुभ ठीक आहे बोलत गाडीवर बसतो. पाय दुखत आहे बोलून, थकलो बोलून. देन नव्या पाणी देते प्यायला. "घे, घे. पाणी पी बेटा." आणि मग नव्या सांगते, "आता आम्ही ऋषिताच्या घरी जाणार आहे प्रॅक्टिससाठी आणि तुझं काय? तू घरी जाणार आहे की परत कॉलेजला काही काम आहे?" तर शुभ बोलतो, "मी ऋषिताच्या घरी येणार आहे प्रॅक्टिस करताना बघायला तुला." तर नव्या बोलते, "आधी तिला विचार तरी, असं कसं डायरेक्ट येतो बोलतो?" तर ऋषिता बोलते, "सॉरी शुभ, पण नाही जमणार कारण." तर शुभ विचारतो, "काय कारण? काय झालं?" तर ऋषिता हसत बोलते, "अरे मस्करी करत आहे मी. ये, ये. आरामात ये. हवा तेव्हा ये." आणि मग शुभ बोलतो, "मी आल्यानंतर तुम्हालाच हेल्प होईल डान्समध्ये. कुठली स्टेप कशी करायची ते सांगणार ना." ओहो! डान्स कोरिओग्राफर. नव्या लगेच विचारतो, "बापरे! तुला डान्स येतो?" तर केवांश मध्येच बोलतो, "हो, येतो ना. डीजेमध्ये करतात तो डान्स येतो. मस्त येतो." तर सगळे हसायलाच लागतात आणि मग निघतात सगळे ऋषिताच्या घरी जायला. तर शुभ बोलतो नव्याला, "बेबी यांना पुढे जाऊ दे. आपण थोड्या वेळाने जाऊया ना." तर नव्या विचारते, "का बरं? काय झालं? कुठे जायचंय आपल्याला?" तर शुभ बोलतो, "तू घरी चल, जेवण वगैरे कर, मग जाऊ." तर नव्या विचारते, "घरी कोणी नाहीये का? कुठे गेले घरचे?" तर शुभ बोलतो, "आहेत घरचे, पण तू चल ना, एवढं का घाबरते घरच्यांना?" नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 52 मध्ये बघणार आहे आपण आता यावर नव्या काय बोलते आणि जाणार का शुभच्या घरी की मग डायरेक्ट ऋषिताच्या घरी जातील आणि तिकडे दोघांनाही पर्सनल वेळ मिळेल का? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.